श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केले स्वामीं ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्याने काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणते काय करावे। हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेवरी। उभयतांशी ते मानले तात्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्याला गुण हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला। ज्याने आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहुण्या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने। पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची। तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले। पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिचे केले एकरूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊने दिदला असे समर्थे तेव्हा त्याच्या आनंदाते पारावर नसेची। दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बोसाळ। आकाशात पतितोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति।
संतोषले त्याचे मन, मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. ईदमेव शिवम, ईदमेव शिवम, ईदमेव शिवम, ईदमेव शिवम. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून, त्यांचे करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे स्वामी चरणा रूढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेसे चित्ता, गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करवोनी, अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळे भरी, माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदऱ्या घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा दिल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येवोनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयांसी दिल्ली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊन सागर तेरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशस ध्वज, नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनी ऐसी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेवोनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तात्काळ गेली भव्यता, उपरीत झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी हसती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती सव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे, सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासे न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यात. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता घेत ऊर बडवोनी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार, हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकळ जन धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी, त्यागोन या संसार सुखासी दुःख डोई का पडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावे मन वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे.
माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवोन आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाला मज सवे तुई घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असेची सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाई. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे. विनवितो जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियाची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व ती लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्याने तेजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेची न सुचे अनुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी रमला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताने दिदले होते त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ ओवनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्याते निंदित नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले सुखदुःख. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत षोडशोध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभं भवति शुभं भवति शुभं भवति. ओम श्री स्वामी समर्थ. 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 श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.